नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रथम सत्र परीक्षा इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। लेखीसाठी 30 गुण व तोंडीसाठी 10 गुण आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, खालील उपप्रश्न सोडव। अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। 5 गुण। 1. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो। 2. टिंबटिंब कामात बैल मदत करतात। शेतीच्या कामात बैल मदत करतात। घोड्याच्या निवाराला टिंबटिंब म्हणतात, तबेला म्हणतात। शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नसते। वनस्पती सजीव आहेत। ब. योग्य जोड्या लावा। उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। एका बाजूला प्राण्यांची नावे दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे खाद्यपदार्थ दिलेले आहेत। यांच्या जोड्या आहेत। गायची जोडी आंबोन आहे। घोड्याची जोडी हरभरा आहे। मांजर दूध जोडी आहे। सिंह मांस जोडी आहे। शेळी पाला जोडी आहे। गायला दूध ही जोडी लावायची नाही, कारण आपण इथं खाद्यपदार्थांच्या जोड्या लावतोय। प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ चुकीबरोबर ते लिहा। 3 गुण। हवा आपल्याला दिसते, चूक। 2. बगळा पांढरा असतो, बरोबर। तिसरं वाक्य पहा। पाण्यात साखर विरघळत नाही। पाण्यात साखर विरघळते, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा। वेगळा घटक ओळखा व त्याला गोल करा। 2 गुण। बर्फ, वाफ, पाणी, तेल। तेल। कोल्हा, गाय, वाहक, सिंह, गाय, कारण का बाकी सर्व जंगली प्राणी आहेत। क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? काळ मोजण्याची साधने कोणती? मुख्य दिशा कोणत्या? आता मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। काळ मोजण्याची साधने जी आहेत, वार, आठवडा, महिना, वर्ष, तास, मिनिटे याप्रमाणे आपण काळ मोजत असतो। कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात कापसाचा उपयोग वात म्हणून करतो। कापसापासून कपडे तयार केले जातात। कापसापासून उशी तयार केली जाते। याप्रमाणे उपयोग लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 3 अ, प्रत्येकी 2-2 नावे लिहा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांना जी 2 नावे येतात ती इथे नावे लिहिणं अपेक्षित आहे। यामधील पहिला प्रश्न पहा। बिळात राहणारे प्राणी। बिळात राहणाऱ्या 2 प्राण्यांची नावे लिहायची आहेत। पाण्याच्या स्रोतांची नावे, विहीर, नदी, तलाव तुम्ही लिहू शकता। शेतकऱ्याला उपयोगी प्राणी पहिला प्राणी म्हणजे साप। सापसुद्धा हा उपयोगी आहे, कारण का शेतातील उंदीर आणि बेडकांची संख्या कमी करण्यास मदत करतो। त्यानंतर बैल आहे। ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुण। 1. माणसाला पाणी कशाकशासाठी लागते? 2 ते 3 वाक्यात या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। दुसरा प्रश्न, पक्षी घरटी का बांधतात? प्रत्येकी 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित उत्तर लिहा। यानंतर तिसरा प्रश्न क प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या नकाशात खालील गोष्टी दाखवा। 2 गुण। यामध्ये आपले महाराष्ट्र राज्य दाखवलेलं आहे। पहिला प्रश्न यावर आधारित आहे। महाराष्ट्र या राज्याची उपराजधानी नागपूर इथे नकाशात वरच्या बाजूला आहे, उजव्या बाजूला। यानंतर दुसरा प्रश्न पहा कोणता आहे। तुमच्या जिल्ह्याचे ठिकाण नकाशात रंगवा। तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा रंगवायचा आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद।